प्रश्न क्रमांक 1. लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव काय होते? याचं बरोबर उत्तर आहे केशव गंगाधर टिळक. त्यांचे मूळ नाव केशव होते, पण घरात त्यांना बाळ म्हणत असत. प्रश्न क्रमांक 2. टिळकांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात झाला? याचं बरोबर उत्तर आहे रत्नागिरी. 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यात यांचा जन्म झाला. प्रश्न क्रमांक 3. टिळकांनी सुरू केलेल्या केसरी वृत्तपत्राची भाषा कोणती होती? याचं बरोबर उत्तर आहे मराठी. केसरी मराठीत होते, तर मराठा हे वृत्तपत्र इंग्रजीत होते. प्रश्न क्रमांक 4. टिळकांनी सुरू केलेल्या मराठा वृत्तपत्राची भाषा कोणती होती? याचं उत्तर आहे इंग्रजी. प्रश्न क्रमांक 5. टिळकांनी केसरी आणि मराठा वृत्तपत्रे कोणत्या वर्षी सुरू केली? याचं अचूक उत्तर आहे 1881 रोजी. प्रश्न क्रमांक 6. टिळक हे कोणत्या विचारसरणीचे नेते होते? याचं बरोबर उत्तर आहे जहाल. प्रश्न क्रमांक 7. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव कोणत्या वर्षी सुरू केले? याचं योग्य उत्तर आहे 1893 रोजी. प्रश्न क्रमांक 8. शिवजयंती उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यास टिळकांनी कोणत्या वर्षी सुरुवात केली? याचं बरोबर उत्तर आहे 1895 रोजी. प्रश्न क्रमांक 9. टिळकांच्या जहाल विचारसरणीमुळे त्यांना इंग्रजांनी कोणत्या जेलमध्ये ठेवले होते? याचं बरोबर उत्तर आहे मंडाले. 1908 ते 1914 असा 6 वर्ष त्यांनी जेलमध्ये ठेवले होते. प्रश्न क्रमांक 10. मंडालेच्या तुरुंगात असताना टिळकांनी कोणत्या प्रसिद्ध ग्रंथ लिहिला? याचं बरोबर उत्तर आहे गीता रहस्य. प्रश्न क्रमांक 11. टिळकांनी कोणत्या संस्थेच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता? याचं बरोबर उत्तर आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटी म्हणजेच फर्ग्युसन कॉलेजची स्थापना. प्रश्न क्रमांक 12. होम रूल लीगची स्थापना टिळकांनी कोणत्या वर्षी केली? याचं बरोबर उत्तर आहे 1916 रोजी. प्रश्न क्रमांक 13. टिळकांच्या मते स्वराज्य मिळवण्यासाठी कोणता मार्ग योग्य होता? याचं बरोबर उत्तर आहे बहिष्कार आणि स्वदेशी. प्रश्न क्रमांक 14. टिळकांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली? याचं योग्य उत्तर आहे जनतेने. प्रश्न क्रमांक 15. टिळकांनी आपल्या कोणत्या मित्रासोबत मिळून न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली? याचं योग्य उत्तर आहे आगरकर म्हणजेच गोपाळ गणेश आगरकर. प्रश्न क्रमांक 16. टिळकांचे निधन कधी झाले? याचं योग्य उत्तर आहे 1 ऑगस्ट 1920 साली. प्रश्न क्रमांक 17. टिळकांच्या निधनानंतर कोणती ऐतिहासिक चळवळ भारतात सुरू झाली? याचं योग्य उत्तर आहे असहकार चळवळ. त्यांच्यानंतर गांधीजींनी नेतृत्वाची धुरा सांभाळली. प्रश्न क्रमांक 18. इंग्रजांची मते यावर भाष्य करताना टिळकांनी केसरीत कोणता लेख लिहिला होता? याचं योग्य उत्तर आहे सरकारचे डोके ठिकाणावर आहे का. हा लेख खूप गाजला होता. प्रश्न क्रमांक 19. टिळकांनी कोणत्या आंदोलनादरम्यान शिवाजी महाराज उत्सव आणि गणेश उत्सव यांच्या माध्यमातून जनजागृती केली? याचं बरोबर उत्तर आहे स्वदेशी आंदोलनामध्ये केली. प्रश्न क्रमांक 20. लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक
असे कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने म्हटले होते? याचं उत्तर तुम्ही कमेंट करा.